एव्हरीवन, राधे राधे, जय श्री कृष्णा। आज आपण हरतालिकाची रंगोली काढणार आहोत आणि श्रावण महिन्यातले प्रत्येक सोमवारची शिवमुठीची पण रांगोळी मी त्यातच काढणार आहे आणि नंतर हरतालिका काढणार आहे। तर ही पहिली शिवमुठ आहे तांदळाची आणि त्यानंतर आपण दुसरी शिवमुठ काढणार आहे। तर ही रंगोळी आधी मी पूर्ण करून घेते। तर एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि देवात विष्णू श्रेष्ठ आहे, नद्यात गंगा श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। ते तूच पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। आता ही शिवमुठ दुसरी तिळाची रांगोळी काढून घेणार आहे। तर चंद्रावर हे शिवलिंग मी काढलेलं आहे। तर हे पहा, तर आपलं कुठवर आलतं, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आज सांगतो, असं शंकर महादेव पार्वतीला म्हणाले। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस, थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हेच तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे, त्यानेच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। तिसरी शिवमुठ मुगाची झाल्यानंतर ही शिवमुठ जवसाची आपण काढली आहे। नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एका नदी दृष्टीस पडली, जवळच एका गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस, त्यांची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथं माझं आसन हल्लं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस। इतक्यात तुझ्या बाप तिथं आला, त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितली। पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असे म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करवायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचाराने त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांना सौभाग्य वाढतं। ह्या ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे पूजा करावी, त्याची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी, रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतं, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वध्या होतात, दरिद्र येतं, पुत्रशोक होतो। कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावे।
ही 6 अवताराची कहाणी 5 अवतारी सुपर संपूर्ण. देवा ब्राह्मणाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी संपूर्ण. तर माझी रांगोळी पूर्ण झाली आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. राधे राधे, जय श्री कृष्णा, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हॅपी हरतालिका. You